जास्त पाणी वाढलं काही. काही आहे पापा नदी बघण्यासाठी की त्या गावातली. आता आपण आहोत पिंपरोली गावाजवळ आणि पिंपरोली गावाजवळ असलेली ही चिल्लार नदी आणि चिल्लार नदी खूप पाणी आहे आणि तुडुंब भरलेले आहे. तुम्ही देखील बघून घ्या. तिकडे आहे मशीच्या आतमध्ये पाणी टच झालेलं आहे. तिकडं मुलं देखील उभे आहेत ते पाणी बघण्यासाठी. तर काय आता आपण आहोत पिंपलोली आणि कोल्लीच्या मध्ये आहोत आणि आता तिकडे ब्रिजचे तुम्ही जो व्हिडिओ बघितला असेल. सो आता ही आहे चिल्लार नदी. तो चिल्लार नदीला पाणी देखील खूपच आहे आणि आज भयंकर पाणी आलं. हा बघा तुम्ही इकडे पाहून पाहू शकतो तुम्ही बघा. आणि तिथे ना एक समोर तुम्हाला एक आता दाखवतो आहे बघा. इकडे आहे मशानभूमी कोल्ली गावची आणि त्यानंतर हे बघा इकडे समोरच हे बघा इकडे समोरच हे बघा इथं घर आहे. तो घराच्या पूर्ण पाणी घराच्या इथे गेलं आहे. म्हणजे मधीत घर आहे आणि सह्याभोवती पूर्ण पाणी त्याच्या घराच्या पूर्ण नदीच तिकडे पलटी झालेली आहे. चला पुढे गेल्यानंतर बघू दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर काही आता आपण आहोत वाकदच्या गावाच्या बाहेर आणि इकडे पूर्ण नदी पलटी झाली या शेताच्या मध्ये. म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती पाऊस पडला असेल. पाऊस पडला की अचानक ढग कुठे कुठे झाली ते समजत नाही. कारण का हे पाणी बघा एकदम पाणीच पाणी पाणीच पाणी हे बघा या साईडला कुठं पाणी दिसतं. ती पाणी हां तो घर तर पूर्ण पाणी तुम्हाला जो दाखवला होता तो घर इकडून जवळ दिसतोय आणि समोर तिकडे चोरावले गाव. इकडे पण बघा या घराच्या बाजूला किती पाणी. हा समोर जो गाव दिसतो तो वाकद. सकाळी वाजत आता जवळजवळ 6:45 वाजतात आणि 6:45चा हा नजर आहे आपल्या एक कोकणातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील वाकद गाव. नमस्कार मंडळी, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुधाम जोगले तुमचं सर्वांचं आपल्या सुधाम जोगले या यूट्यूब चॅनलमध्ये खूप दिवसानंतर स्वागत करते. खूप दिवसानंतर का स्वागत करतो ते नंतर तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. सो आज आपण जाऊया. अचानक रात्री भरपूर पाऊस पडला. भरपूर पाऊस पडल्यानंतर ना भरपूर पूर आलेला आहे नदीला. रात्री म्हणजेच पहाटे जवळजवळ 3:30 ते 4 वाजता आपल्या नवीन ब्रिज आहे ना पेज नदीचा अंजप गावाजवळील त्या ब्रिजवर पाणी देखील गेलेलं आहे. सो आता आपण जाऊया बघूया किती पाणी गेले. हां आणि आता तुम्ही बघितलं थोडी क्लिप छोटीशी बघितली तुम्ही आधी. ती आहे आता चिल्लार नदीची. चिल्लार नदीला देखील खूप पाणी. तिकडे तर बघायचं झालं म्हणजे ना कोल्लीच्या गावाच्या बाहेर एक घर आहे. तो पूर्ण गाव घर आहे जो ना तो पाण्याच्या मध्येच राहिला आहे. एवढा पाणी पलटी झालं आहे नदीचा बाहेर. आणि त्यानंतर वाकदच्या तिकडे भात शेती आहे त्या साईडला देखील पाणी नदी पलटी झाली म्हणजे पाणी भरपूर त्या साईडला देखील आलेलं आहे. सो अशा प्रकारे आपण ते बघितलेलं आहे. बाकी बघूया आता आपल्या इकडे जाऊन किती गावाच्या इथं काय झालेलं आहे का अजून नदीवरती किती नुकसान झालं आहे काय ते बघूया. सो रात्री एवढा पाऊस पडला त्याच्यामुळे ही अशी परिस्थिती झाली. 2 दिवसा अगोदर बघायचं झालं तर खूप पाऊस झाला. कर्जत असेल त्यानंतर उल्हास नदीला देखील भरपूर पाणी आलं होता. जसे की देविली नेरल देविली ते कलमला जाण्याचा रस्ता जो आहे देविली पूल बोलतो. सो तिथे देखील खूप पाणी होता. भरपूर पाणी पुलावरती होता. त्यानंतर कर्जतमध्ये देखील पाणी घुसलं होता. आपल्या इकडे मित्र आहे आपला गावातला एक राहायला गेलेला मित्र आहे सुचित दुले त्यांच्या घरामध्ये देखील पाणी गेलं होतं बाटीला. सो अशा प्रकारे भरपूर पाणी झालं आहे. पाऊसच पाऊस झाला होता आणि त्यानंतर आज देखील आता पाऊस झाले. त्यावेळेस आपण काय ब्लॉग बनवलं होतं त्याचं कारण देखील वेगळं होता. काय हे पहा इकडं आता जुन्या पुलावरती किती पाणी येते पहा. आपल्या खालच्या ब्रिजवरती खालचा आणि वरची किती हाईट आहे ते पहा. एवढी हाईट असून देखील वरच्या पुलावरनं देखील पाणी गेलेलं आहे भरपूर. इकडे खालच्या साईडला पहा सर्व बाजूला पाणीच पाणी झालेलं आहे. 2 दिवसामागे एवढा पूर झाला. कर्जतमध्ये पाणीच पाणी. त्याच्यानंतर इकडे उल्हास नदीला फुल पाणी होता. बाटी गावामध्ये गेला. आमच्या गावातला एक आमचा मित्र तिथे राहतो बाटी गावामध्ये. सो त्याच्या घरामध्ये देखील पाणी होतं आणि आज देखील खूप पाणी. पूर्ण रात्रभर पाऊस पडल्यानंतर हा पाण्याची परिस्थिती सध्याची. भात शेती. सो भात शेती तुम्हाला दाखवतो. पूर्ण लेवल झाली आहे बा. इकडे आपले रोहित शेठ मिनमिने शेठ माणूस त्यांचा शेत इकडे त्यांचा हा वाडा आणि त्यांच्या वाड्याच्याजवळ तुम्हाला दाखवतो पहिल्यांदा वाड्याजवळ ही काय परिस्थिती आहे पहा. पूर्ण लेवल झालेलं आहे पहा. तिकडं ओल आहे ओल तिकडे आणि त्यानंतर ओल आणि इकडे लेवल पहा. हे पहा एक लेवल झाली. हे बघा तिकडे बांधावरून पाणी पलटी आला आणि पुढं हे बांध आणि शेत एक लेवल झाली. तिकडं पलीकडं त्या साईडला देखील पाणी पलटी झालं म्हणजे एवढं पाणी पलटी झालं नाही.
काहीच पाणी बघा, किती पाणी बघा. तो पोल कुठला आलाय वाहून? ए कार्पेट गेला वाहून बघ का. अरे पूल आहे बघा काहीच. पुलावर जेवढी घाण दिसते ना तेवढा पाणीच पाणी झालं. आणि इकडे पहा पुलाला काय झालं समजत नाही. पुल आहे की गेला वाहून समजा. हे बघ कार्पेट, हा पूर्ण कार्पेट. आता याला कसा काढणार माहीत नाही कोण. अरे खरंच पण हे लय वाईट झालं परिस्थिती. काय परिस्थिती. इकडे दीपक चालला कामावरती आता. आणि हा पाणी बघा. ह्या पुलावर पाणी गेला म्हणजे विचार करा की पाणी किती त्यात पण कार्पेट निघाला एवढा. फक्त ना काम झालेलं आहे. हे इकडे एवढं जाड कार्पेट होता, एवढं जाड, जवळजवळ 1-1.5 इंच कार्पेट होता. 1 इंच कुठे 1.5 इंच. आणि हा कार्पेट एवढा निघून आलेला आहे. खाली हा डांबर तर लावलेलं दिसते का नाही माहिती नाही, पण तो कार्पेट एवढा निघून आला. सो भयानक परिस्थिती झाली आजची. त्या दिवशी 2 दिवस एवढा फुल पाणी झाला, भरपूर पाऊस पडला, एवढं पाणी नाही. पण आज बघा लाकडं देखील वाहून आले तिकडे. बघा किती मोठे मोठे लाकडं. काहीच पाऊस एवढा पडला ना इथं. एवढा पाऊस पडण्याचा एवढं पाणी असतं ना की बा इकडे पलटी झाले दिसत असेल. पलटी झालं आहे. पण इकडे बा काय झालं आहे बघा. पूर्ण पुढे माती धुपून गेले, बांध पोचून गेले रोडच्या बाजूला. त्याच्यात पाईप पण जागीच टाकले होते ना, मग ती भर सर्व गोष्टी आल्या त्याच्यामुळे पण पूर्णपणे कोसळून गेले बा. माती पूर्ण धुपून गेलेली, काहीच राहिलं नाही एवढं. पाणीच रात्रीभर पाऊसच तेवढा पडला त्याच्यामुळं पाणीच पाणी झालं आहे सर्व ठिकाणी. त्याच्यामुळं असं झाली परिस्थिती. आता जास्त पाणी वाढलं काही. म्हणून टाकलं टाक 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 भाऊ टाक. त्याला टाका ते टाक. काही आहे पापा नदी बघणार की त्या गावातली. आमचा भैयाला का पण नाही. तो पण आज बुडला असेल. सुजित पण काल गेलता, आज पण गेला असेल परत. पाणी येतो हा उल्हास नदीचा, म्हणजे वरून पण येतो खंडाळ्यावरून आणि इकडून पण येतो. खतरनाक पाणी. फोन केला काम होता, फोनच नाही उचलला. तुला आता वाटतो का दादा बघत काय तरी सांगतो. तर काय तुम्ही ही व्हिडिओ पाहता तिथे आहे कर्जत तालुक्यातील आंबेली गावाजवळ. आणि आंबेली गाव आहे. आंबेली गावादेखील बंधारा फुटलेला आहे आणि त्यामुळे गावामध्ये संपूर्ण गावामध्ये पाणी आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता भरपूर प्रमाणात पाणी गावामध्ये. आणि गाईज हे आहे आमच्या अंजप गावातील परिस्थिती. खूप भयानक दुःखद परिस्थिती झाली. तुम्ही शेतांच्या पाणी बघा किती पलटे होते. शेतात पूर्णपणे भरून पलटी झाली. वाहन देखील फुटले बऱ्याच शेतकऱ्यांचं. तो शेतकऱ्यांचं नुकसान देखील भरपूर झालं आहे. हे आता तुम्ही इकडे या साईडला बघून घ्या. गाव आणि पाणी, कुठे गाव दिसते कुठं पाणी. पूर्ण शेती पूर्ण फुल झाली. तर काही अशा प्रकारे कर्जत तालुक्यामध्ये ढगफुटी झाली आणि सर्व कर्जत तालुक्यात पाणीच पाणी झालं आहे. जसे की आंबिवली गावाजवळ असणारं धरण तो देखील फुटलेला आहे आणि संपूर्ण आंबिवली गावामध्ये पाणी आलेलं आहे. तोच पाणी जो आंबिवली गावातून धरणाचा येतो तो म्हणजे चिल्हार नदीला. आणि चिल्हार नदीच्या आजूबाजूला जेवढी गावं आहेत तेवढा इशारा दिला की तुम्ही सावधान राहा. कारण का पाणी केव्हाही जास्त येऊ शकतो आणि गावामध्ये जाऊ शकतो. त्याच्यामुळं सर्व गावांना सांगितलेलं आहे. त्यानंतर तुम्ही बघितलं आपल्या अंजप गावाजवळ पेज नदी, तिला देखील खूप पाणी आलं आहे. रात्री
पहाटे म्हणजे जवळजवळ पहाटे 4 ते 4:30च्या आसपास ब्रिजवरनं पाणी किती गेलं, म्हणजे कोणत्या ब्रिज तर नवीन ब्रिजवरून केलं आहे. त्यानंतर सर्वच कर्जत तालुक्यात पाणी झाले. सो चला तुम्हाला हीच व्हिडिओ छोटीशी मी दाखवली आणि तुम्ही देखील सर्वजण काळजी घ्या, व्यवस्थित राहा. चला आपण देखील ही व्हिडिओ थांबूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला अशा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू. चला बाय बाय.